Thank you.
ज्ञानैकमूर्ते निर्मलाय भषान्ताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यां विषये भवरोग्यां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। उत्सवाच्या सांगतेचा दिवस आणि उत्सवाची सांगता ही कीर्तनानं व्हायची आणि त्याप्रमाणे उत्सव आनंदामध्ये पार पडलेला आहे. कीर्तन चालू होईपर्यंत सगळीकडे आनंद आनंद आहे. असाच आनंद कीर्तन संपेपर्यंत सगळ्यांच्या मुखावर राहो अशी प्रत्येकाजवळ चरणात प्रार्थना करतो. प्रत्येकानं शक्य तेवढा जागा राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण आताची वेळ तशी आहे की कीर्तन संपायची वेळ होऊन गेलेली आहे, चालू झालेलं नव्हतं. पुंडलिक आजच्या आमच्या अमृतराज महाराजांनी म्हणजे जो अप्पर घेतलेला आहे त्या महाराजांनी, त्याचं तुम्ही मला रोज नवीन आहेत की काय महाराज आमच्या आजच्या म्हटलं म्हणून, आज जो कीर्तनाला जो पद्य घेतलंय ते अमृतराज महाराजांचं आहे. त्यांनी भगवंताजवळ मागणं मागितलं आहे. काय मागणं मागितलं? भगवंता तुला द्यायचं असेल ना तर मला दुसरं काही देऊ नको, धन नको, दौलत नको, काहीही देऊ नको, मला फक्त द्यायचं झालं तर संत पदाची जोड, संत समागमे आत्मत्वाचा सुंदर औगवे गोड. तेव्हा अशा या संतांची सत्पुरुषाची माझी भेट हो असं मागणं मागितलं त्याने. मागणं मागताना सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, मराठी भाषा आहे, कळली पाहिजे. मागणं मागताना आपण म्हणतो मला गाणं घालायचं आहे,
पण गाणं घालताना शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. अर्थ नाही कळला तर केवढा तरी घोटाळा होतो. बुवा एक कीर्तन करायचे आणि प्रार्थना गाणे घालताना एक आलानी कालच सांगितलं बुवाच्या, बुवा माझं पण एक गाणं घालायचे. बुवा म्हणजे सांगा, सांगितलं. तोंड अगदी वाईट केलं, तोंड वाईट केलं म्हणजे तुम्हाला कळेल. तोंड वाईट करून सांगितलं की म्हणाला, बुवा असं देवाला सांगा, असं देवाला सांगा, आपत्ती नाही, आपत्ती नाही. मग बुवा म्हणाले, बुवा आपत्ती नाही म्हणजे चांगलं आहे, आपत्ती म्हणजे संकट ना, चांगलं आहे ना. असा बुवांवर चिडला. बुवा तिथे गादीवर असेल तर कानपटाव बनत असतो. इतका मला काय बोला तुम्ही सांगता, मी जी आपत्ती नाही म्हणून सांगतो त्याला काय नाही. 10 वर्ष झाली अजून पाणी आला नाही. बुवा म्हणाले, मग आपत्ती म्हणू नका, अपत्य म्हणा. पुंडलिक वरदा. अपत्य म्हणजे भूल आणि आपत्ती म्हणजे संकट. मराठी भाषा कळली पाहिजे आणि भाषा नाही कळली तो मोठा घोटाळा. मराठी शाळेत बाई शिकवायच्या, त्यातल्या इथे बाई नसते. मी मराठी शाळेतलं बोलतो पूर्वीच्या. आणि अशा शिकवता शिकवता भाषा तर नाही आणि तो मोठी म्हणजे ह्या शाळेत त्या शाळेत बाई पूर्वी जायच्या. शिक्षक पण नाही, शिक्षक असले त्याला माहिती आहे. एकेका शिक्षकांनी 4 साड्या सांभाळायच्या. आज ह्या वर्गावर उद्या दुसऱ्या गावामध्ये तो बदली गेलेला असायचा. आणि बाई आल्या हो वर्गावर आणि मुलं खडे खेळत होती. पूर्वी खडे खेळायचे, खडे गेले अभ्यास खडे गेले. अशी लहान छोटी छोटी मुलं खडे खेळताय. एवढ्या त्या बाईचं लक्ष गेलं. एका मुलीला उभी केली, तिला कल्पनाच नव्हती काय केली. बाई येते ती विचार केली तर काय. वर्गात फिरता फिरता कॉपऱ्यात खडे खेळत होत्या काही मुली अशा छोट्या छोट्या. एका मुलीला उठवली कान लावून, एक खडे खेळता येते. ती म्हणाली, तुम्ही कोण? तर पहिल्यांदाच बघितलेली हो शाळेवर आलेली, ती बदलीवर आलेली. म्हणजे तू म्हणाले, मी बाई आहे, शेजारच्या गावाच्या शाळेत आहे मी, तुमच्या बाई रजेवर गेल्यात म्हणून मला पाठवलेली. ते म्हणाले, मग बरंच झालं. कारण नवीन आली म्हणजे त्या मुलांची मजा असते, एवढं लक्ष नसतं ना शिक्षकांचं. पण ते मग काय शिकवलं नाही तुमच्या बाईनी? उभे केलेली तिला, तिला कल्पना नव्हती. बाई उभी असेल उभी केली. बाईनी काल काय शिकवलं नाही सांगा. एक बाई त्या मुलीने आठवलं, म्हणाले काल बाई त्या खालच्या बाईने दत्ताचा धडा शिकवला. दत्ताचा धडा, ठीक आहे, दत्ताचा धडा शिकवला की मला सांगा ना सगळे दत्ताला तोंड किती असतात. ते एक मुलीने अगदी आठवून सांगितलं. म्हणाली 3 तोंड असतात. हा ठीक आहे. दत्ताच्या हातात काय असतं म्हणाले. हातात काय? एक मुलगी माझी शंकराच्या होतं सांगितलं. आणखी काय असतं? समोरच्या मुलीला विचार आणखी काय म्हटल्यावर ती मुलगी म्हणाली, भांड असतं. भांड तिला काय माहिती, भांड्यासारखं भांड असतं. भांड गाडवे एवढी अक्कल नाही, त्याला भांडा नाही म्हणत, त्याला कमलंडू म्हणतात. काय म्हणतात? कमलंडू. आता मला तुम्ही सांगा, ती मुलगी म्हणाली, बाई कमलंडू नाही हो, त्या बाईने काहीतरी वेगळं काहीतरी सांगितलेली. ती म्हणाली, हे नाही सांगितलेली, मग कंडमंडलू असेल. त्या दुसऱ्या मुलीला आठवलं. ती म्हणाली, कंडमंडलू नव्हे, कमंडलू म्हणून सांगितलेली. हा तेच ते मराठी भाषा आहे. तेच ते काय, कंडमंडलू कुठे, कमलंडू कुठे आणि कमंडलू कुठे. मराठी भाषा आहे. आपण सर सांगतो नाही काय. कसे आला असता? आम्ही 4 जण आलो. कसे आलात? आम्ही बैल गाडीतून आलो. 4 बैल झाले. नको तिथे थांबल्यानंतर हा घोटाळा. तसा अपत्य म्हणाला नाही. आता आपत्ती म्हणायची, अपत्य म्हणायचं. तसं मागणं मागताना, भगवंताकडे मागणं मागताना आपल्याला कळलं पाहिजे काय नेमकं मागायचं. आपण असे आहोत ना, लावे मानव अत्यंत लावा आहे. मानवाचा समाधान कधीच होतंय का? मानवाचं समाधान बघा, एवढं इथं प्राण्यांचं समाधान होतं. उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. उदाहरण असं आहे की एकदा आमच्या ब्रह्मदेवाने विचार केला
की आयुष्य वाटप करायचं. आयुष्य वाटप. आता आयुष्य वाटप करायचं तर आपल्याकडे आयुष्य किती, घ्यायला येतील किती, साधारण रेशन कार्डावर बघतात ना, धान्य किती देता येईल, त्या कार्डाला किती देता येईल, किती शिल्लक आहे, किती राहील, त्याप्रमाणे अंदाज साधारण काढला आणि प्रत्येकाला येईल त्याला 40 वर्षाचं आयुष्य ठेवलं. बोर्ड लागला. बोर्ड लागल्यावर दुसऱ्याची लाईन लागली. पहिला जर आला असेल तर बैल आला. बैल आल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुला 40 वर्षाचं आयुष्य ठेवलंय. बैल म्हणाला, अजिबात नको. पाठीवर गोण्या ओढायच्या, मालकाचे चपकाचे फटके खायचे, नागर ओढायचा, अजिबात नको. मग किती, तुला किती पाहिजे? तो मला 20 वर्षाचं आयुष्य पाहिजे. म्हणून शेवटी सांगतो, जनावराचं आयुष्य 20 वर्षापर्यंत बैल जगू शकतो. अपघाताने गेला तो गोष्ट वेगळी, पण जनावर 20 वर्षापर्यंत जगू शकतं. ब्रह्मदेवाने वाट्याला दिले 20 वर्षाचं बैल मला चालेल. ब्रह्मदेव विचार करताय, प्रत्येकाला 40 ठेवलंय आणि बैलांनी 20 आपली शिल्लक ठेवली नाहीत. आता ही कवची टाकायची कुठे? हे 20 वर्षापर्यंत टाकायची कुठे? हा बैल जातोय, तोपर्यंत कुत्रा आला. कुत्र्याला सांगितलं, म्हटलं कुत्र्याची माळ तुम्हाला ठेवलंय. समर्थांचे घरीचे श्वान त्याशी सर्वही देखील मान. तुला 20 वर्षाचं आयुष्य ठेवलाय. कुत्रा मला अजिबात नको. मला का हडहड करू साहेब, प्रत्येकाने हडहड करायचं. गळ्याचा पट्टा सोडला तर बाकी सगळी पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीलाच बळी पडतात. तेव्हा मला 40 वर्षाचं आयुष्य नको. मग किती पाहिजे मला? 20 वर्षाचं पोहे दिलं तुला. कुत्रा गेला 20 वर्षाचं आयुष्य घेऊन, बैल गेला 20 वर्षात. इकडे ब्रह्मदेवाचे साक्षी किती? बैलाची 20, कुत्र्याची 20, 40 वर्ष. एवढं होतं. तो माकड आलं. माकडाला म्हणाला, तुला 40 वर्षाचं आयुष्य. माकड मला अजिबात नको. आम्हाला घर नाही, धाड नाही. ह्या झाडांना त्या झाडा उड्या मारायच्या, लोकांनी शिव्या घालायच्या, वाळवून घातल्या की आम्ही पळवायच्या. हा आमचा धंदा. खोबऱ्या शिल्लक नाही, सगळ्यांना अनुभव येतो. तेव्हा एवढं आयुष्य नको. मग किती हवं तुला? तो मला फक्त 20 वर्षाचं आयुष्य पुरे. ब्रह्मदेवाने काय आहे यासाठी घे आणि मी देतो तर सगळं देतात नाही, निम्माच देतो. इकडे ब्रह्मदेवाकडे 60 साठली. 60 झाली ना बघा. कुत्रा माझं नि बैल 20 ते 60. आता 60 वर्षासाठी ब्रह्मदेव विचार करताय, ही खळगी टाकायची कुठे, कुणाच्या डोक्यावर मारायची. त्या उद्यामध्ये आमचा मानव आला. हुशार, सगळ्यापेक्षा हुशार, विशिष्ट प्रकारची बुद्धी आहे मानवाजवळ. पशुदेही नाही गती असं आपल्या ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलते. मानवाजवळ जी बुद्धी आहे ती पशूंजवळ नाही आहे, म्हणून ते पशु. आमच्याकडे बुद्धी असून आम्ही पशुसारखे वागतो ते सोडा. पशुला सुद्धा लहानपणी असे वागतो आम्ही. वागतो की नाही बघा. शेतात बैल गेला ना तर हाकवलं की पोट भरलं की बाहेर येतो आणि आम्ही पूजेला जातो. प्रसाद घेऊन आमच्या समाधान होत नाही. कागद दे गे कशाला? नाही, घरी प्रसाद द्यायचा आहे. म्हणजे मला तुम्ही सांगा, मानवाला समाधान आहे का? नाही. गंमत अशी झाली, मानव इतका लावला आहे, इतका लावला आहे, त्याचं समाधानच होत नाही. ह्या गावात त्या गावात जायला निघाले हो आणि ऊन नाही, ऊन लागलं, पाणी नाही, वैशाखाचा महिना आणि झाडाखाली बसले. परमेश्वराची प्रार्थना केली. म्हटलं आता दुपारची वेळ आहे, भूक लागलेली आहे, काहीतरी परमेश्वरा काहीतरी व्यवस्था केलीच तर बरं होईल. अगदी नाम घेतलं. थोडा वेळ का होईना पल्लीनाथाला हाक मारली. पल्लीनाथाला हाक दिली. काय केलं? ज्या झाडाखाली बसलं होतं ते झाड होतं आंब्याचं. तो एक तयार झालेला आंबा, तेव्हा काय पावडरीसाठी लवकर काढीत नव्हते, पिकल्यावर गळे तेव्हा पाळ काढायचे. एक तळ्यात आंबा पुढे ठप दिशी पहिल्यावर परमेश्वराचे आभार मानले. आहे परमेश्वर. आंब्याची चव तोंडात होती, तो आभार मानले आणि आंबा खाऊन जावं समाधान नाही. काय मला परमेश्वर डंबीचे लबाड आहे. मला काय एवढा मधुर आंबा, एवढा मधुर आंबा एवढाच केला हो. आणि तो भोपळा एवढा केला, कारण त्या भोपळ्याची भाजी कुणाला आवडत नाही म्हणून एवढा केला. आत्ता समजा हा भोपळ्या एवढा आंबा असता तर माझ्या पोट भरून माझ्या मुलाला देता आला असता नसता. किती लावड आहे.
नेता आला असता काय परमेश्वराची मला करणे आहे. परमेश्वर म्हणाले तोंडावर आंब्याची चव होती ना, तोंडात जिभेवरती चव होती तोपर्यंत आभार मानत होता, पण चव संपल्यानंतर मला निंदा करायला लागला. पण परमेश्वर तसा कमी नाही. आपल्याला वाटतं मी करतो तर त्याला दिसत नाही, त्याला बरोबर दिसतं. कोण काय करतो बरोबर त्याला दिसत असतं. त्यानं काय केलं, सोसाट्याचा वागा सोडला. सोसाट्याचा वागा आल्याबरोबर एक कच्ची कैरी झाडाची तुकडी ह्याच्या टाळक्यात पडली. टाळक्यात पडल्यावर ह्याच्या टाळक्यात प्रकाश पडला. परमेश्वरानं केलं ते बरोबर. जर माझ्या म्हणण्याप्रमाणे हा भोपळ्या एवढा माझं करता तर आता माझा कपाळ मोक्ष होता की नाही. म्हणजे परमेश्वर करतो तेच बरोबर. मानव लावला किती आला किती. भगवंत म्हणाले अरे बा मानव आलाच हो, तुला म्हणाले 40 वर्षाचं आयुष्य ठेवलंय. हा मला काय डोकं फिरलं की काय. 40 वर्षाचं आयुष्य, या 40 वर्षाच्या आयुष्यात मी काय काय म्हणून करायचं. माझं शिक्षण आहे, माझं लग्न, मुलं होतील, सुना येतील, नातवंड खेळवायची, एवढा संसार करायचा. अमू हे 40 वर्षात कसं बसायचं तर सांगा. आणि त्या कीर्तनाला गेल्यावर तुला सांगतात नमस्कार करा. कुठे वेळ मिळणार एवढे ह्याच्यात. हे 40 वर्षात कसं काय जमायचं. परमेश्वर मला किती हवीत तुला. तू मला कमीत कमी 100 तरी पाहिजे. कमीत कमी 100 पाहिजेत. म्हणाले दिली नाही तर ही शिल्लक होती. याची 40 वाटेची आणि 60 शिल्लक राहिलेली होती, ती त्याच्यात घालून दिली. म्हटलं तुला 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. आता हे 100 वर्षाचं आयुष्य आपण घेऊन आलो. एखादा जास्त जगतो तो सोडा, 115 80 17 आहे जगले, तो विषय वेगळा आहे. प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. पण सर्वसाधारण मानवाचं आयुष्य 100च आहे. आता पटवलं की लक्षात येईल. साधारण 40 वर्ष मानवाचं आहे स्वतःचं आलेलं. ते आयुष्य जे आहे ना मानवाचं, हे मानवाचं आयुष्य आपल्या कर्तव्यगाडीवर 40 वर्षापर्यंत धडपड करतो. संसार प्रपंचासाठी धडपड करतो आणि 40 ते 60 पर्यंत झालं नाही तरी करावं लागतं. प्रपंच वाढलेला असतो. त्याच्यामुळे पैसा मिळवणं भाग आहे. धड पडेपर्यंत धडपड करायला लागते त्याला. आणि एखादा समजा घरात सोडून म्हणाली तर तो लगेच सांगतो पुढं 40 वर्षाच्या पुढे फुकट नाही खाते बैलासारखा राबतोय. म्हणतात की नाही, फुकट नाही खाते बैलासारखा राबतोय. का त्याच्या तोंडातून आलं बैलाचं आयुष्य 40-20 वर्षाचं वाटणी लागलं. 60 पर्यंत 40 ते 60 40 स्वतःच्या कर्तव्य करायचं. व पुढचं जर 20 वर्षाचं ना इजा झालं करावं लागतं 60 वर्षापर्यंत. आणि त्याच्या पुढं 60 ते 80 पर्यंत कुणाचं आलेलं आयुष्य, कुत्र्याचं आयुष्य वाटणीला आलेलं आहे. नातवंड्या खेळवत असतो अंगणामध्ये. नातू त्रास देतात, कुठे चष्मा पडव, कुठे काय कर, कुठे काय कर. मग तो बडबडायला लागतो की मग आतनं आवाज येतो, कशा कुत्र्या होतो फक्त याच्यावरती नातवंडावरती. कुत्र्याचं आयुष्य वाटलेला 40 ते 80 पर्यंत, 60 ते 80 पर्यंत. आणि 80 ते 100 दंताजीचे ठाणे उठले केस पिकलेले, थंडी सहन होत नाही, कानानं ऐका येत नाही, तोंडात दात नाही, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान.
डोळे रुसले काही न बघती नन्ना म्हणते मा, मग थंडी सहन होत नाही म्हणून पांघरून घेऊन पळलं कुठेतरी कोपड्यात माकडासारखा बसून असतो. त्याचं कारण माकडाचं आयुष्य वाढलेलं. सांगायचं तात्पर्य एक की असा हा मानवाचा देह एकंदरीत आपलं जीवन असं आहे हो की बालपणो खेळ गमाया तरुणपणो काम आणि कब शुभ रोगी राम असं म्हटलेलं आहे. तुम्ही राम नाम कधी घेणार? तरुणपण सगळं खेळण्यामध्ये गेलेलं आहे. बालपण तरुणपण संसारामध्ये गेलं, पत्नी आली, प्रपंच वाढला आणि म्हातारपणी रामनाम घ्यायचं झालं. एखाद्याला म्हटलं रामनाम घे तर काही जण सांगतात आता मी रिटायर झालोय, आता मी ज्ञानेश्वरी काय भानगड आहे बघतो. आता ज्ञानेश्वरी ही काय भानगड आहे काय भानगड आहे ती. आणि तोपर्यंत म्हणायला जातो पण तोंडात जात नसल्यामुळं राम येत नाही. राम म्हणणारा जातो पण राम 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 म्हणत राहतो. इच्छा असून सुद्धा म्हणता येत नाही. आता राम म्हणतो आता तो सांगू जेव्हा ताकद होती तेव्हा राम नाम घेतलं नाही ना. आता मी खरंच तुझ्याबद्दल राम होतो कुंडली आणि असे हे संतांचं मागणं आणि आपलं मागण्यामध्ये फरक आहे. आपण शब्दाचा विचार केल्याशिवाय भगवंताकडे मागणं मागतो आणि संत प्रत्येक शब्दाचा विचार करून मागणं मागतात. आमचे अमृतराज महाराज म्हणाले दे रे हरी संत पदाची जोड, संतांची पाऊलं माझ्या घरामध्ये लागावी, साधू संत उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. मला ह्या जीवनाचं धन्यता मिळवायची असेल तुम्हाला तर बाकी काय नको, साधू संतांची सेवा करा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. जसा दिवाळी दसऱ्याला आनंद होतो तसा साधू संत घरामध्ये आला. शिवपूजनम म्हटलेलं आहे. आधी एखादा आला तर शिवच आलाय समजून त्याची सेवा पूजा करायची, त्याची सेवा करायची आणि अशी संत पदाची जोड तुम्ही आणि त्या पल्लीनाथाजवळ मागायची, कृपा संपादन करायची. म्हणून मूळ अभंगामध्ये आजचे कवी म्हणाले संत पदाची विश्वनाथ आणि मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान गोपाला एखादा हॉटेल म्हणेल बुवा पाणी आलो होतो. पार्वतीला ओळख मिळाला भगवान शंकरांकडून. तुझ्या मनासारखं होईल बघंबुही तथास्तु म्हणून
चालेल चालेल या फक्त आठवण करून दिली कुठं आलो होतो या तो काल विषय झाला आज परत त्याची उजळणी केली नाही. मग मुलगी अजून तुम्हाला सांगून यायची आहे हां आणि लवकरचा काळ सांगितला. ब्रह्मदेव म्हणाला शंकरा तुम्ही हा जो मला मुलगा होईल तो त्याचा सिंधुरासुराचा बंदोबस्त करील म्हणजे सांगताय ना ते काय म्हणून हो त्याला किती काळ लोटणारे किती वर्ष साधा उलटतील आमची हां आम्ही तोपर्यंत असू काय अजून तुमचं लग्न व्हायचंय त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा होईल असं धरायचं पण मुलगा कशाला होईल तेव्हा काय गणपतीचा व्यवस्था नव्हती ना. मुलगी झाली तर आणखी 2 वर्ष वाढली पण तोपर्यंत आमची वर्ष सध्या किती हो तेव्हा लवकरचा काळ सांगितला. शंकर म्हणाले काळजी करू नका. हां नारद म्हणाले तुम्हाला मुलगी देणार कोण आहे काय तुमच्याकडे. नारद तुमच्याकडे आहे काय तुम्हाला मुलगी देणार कोण. ते म्हणाले मुलगी तयार आहे. काय म्हणता का हो मुलगी तयार. शंकर तुम्ही सुद्धा मुलगी तयार हो कशी काय मी सांगतो ते का म्हणाले काय. आता हे देवांना सुद्धा असंच वाटलं. देव सुद्धा मनाशी म्हणाले काय करणार त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ह्याच्याकडे आलोय. हा आता आपलं काम करून घेतोय आपलं काम करून घेतो. सगळ्यांनी माझ्यासाठी मुलगीला मागणी घालायचा म्हणून सांगतायत सगळ्या देवांना. देव मनाशी विचार करता आता काय करणार अल्ला हवी आपलं काम तर झालं पाहिजे. आता काही असलं तरी जायला पाहिजे. सगळ्या देवांनी सांगितलं काळजी करू नको शंकरा तुझ्यासाठी आम्ही मुलीला मागणी घालायला जातोय. शंकर म्हणाले मागणी घालताना असं सांगा की ती जी पार्वती नावाची सुंदर मुलगी आहे ती मला मिळाली पाहिजे पण तिथे मला हा नाही तर प्रत्येकजण आपल्याकडे बोट टाकली हां त्यातली भानगड नाही मला मिळाली पाहिजे अशी मागणी घाला. आता हे म्हणाले तर आता करणार काय देव मला जायचं. गेलं मुलगीला मागणी घालायला आणि मागणी घालून झाल्यानंतर मेनाक राजा मला केवढं भाग्य माझं नव्हे माझ्या मुलीचं नव्हे आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे. भगवान महादेवांसारखा मला जावई मिळतोय केवढा आनंद झाला. ते मला काळजी करू नको मुलगी तू मला दिली शंकराला सांगा दिली म्हणून. झाले सगळेजण आले आणि सांगितलं काम झालेलं आहे काम झालेलं आहे. तेव्हा लिखाण यातली काही भांडण नव्हती. काम झालेलं आहे आता फक्त मुहूर्त बघायचा. मुहूर्त बघायचा. चैत्र शुद्ध अष्टमी गंगेच्या काठी म्हणतात लग्न लागलं ना तर मुहूर्त बघायला लागत नाही. आमचं आता कुठेही मुहूर्ताशिवाय होतं मुहूर्त बघायला नव्हे आम्हाला मुहूर्तच लागत नाही बोल तेव्हा बघण्याचा प्रश्नच नाही. आणि समजा मुहूर्ता बघत थांबली नाही तर पण येईल ना म्हणून मुहूर्त शोधायचा की कुठल्याही महिन्यात गंगेच्या काठी लग्न लागतं. चैत्रात सुद्धा शंकराचं लग्न चैत्र सुद्धा अष्टमीला लागलेलं आहे. आणि इकडे मेधाक राजानं लग्नाचा थाट केला. आता राजाकडलं लग्न काय भाटेबुवांकडलं नव्हतं. काय थाट असेल राजाचा केवढा भव्य मंडप घातलेला भव्य मंडप तो उभा विलासाचा. आता राजाकडलं लग्न अगदी व्यवस्थित सगळं तयारी राजाकडली झालेली. इकडे भगवान शंकरांनी ही तयारी केली पण त्यांच्याकडे काय जास्त तयारीची भानगड नव्हती. ठराविक लोकांना बोलावले. नंदीशी शिव पाठवी आमंत्रण आणि नंदीला पाठवला आणि सगळ्यांना आमंत्रण केली. सगळ्याला आमंत्रण केली. आमंत्रण झालेली वराड निघालं. 6:30 वाजायला आलेत ना. वराड निघालं आणि वराड निघाल्याबरोबर त्या वेळची वाद्य रणवाद्य कारण हे राजाकडे निघाले. पहिला प्रवासामधून शंकर निघालेले आणि सगळे वराडी निघालेले आहेत. वरहाड आले म्हणजे वरहाड बघून सासऱ्याचं वरहाड आले असं म्हणतात.
म्हणतात वळण. आणि असं हे वळण निघालेलं. अरे ठेवल्या नंदीवरी पैसला घोड्यावर जायचं ना नवरा मुलगा. ठेवल्या नंदीवरी पैसला व्याघ्राच्या मालकांचं लग्न म्हणून सगळे नाचतात. ते शिवगण शिवसैनिक कसे नाचतात तसे शिवगण नाचतात. आणि असे नाचता नाचता ऐन रंगामध्ये वळण आलं. आणि इतक्यामध्ये अजून परिणामच्या कीर्तनात न आलेले समोर हजर कोणते गादीचे मालक नेमके समोरून आले हो मध्यमामध्ये. नारायण 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 या नारदाने वाकून बघितलं. मिरवणूक कुठली येते. वाकून बघितलं तर काय हे भगवान शंकर दिगंबर मूर्ती लंगोटी अद्यभूतच वस्त्र लावलेलं आहे. गळ्यामध्ये सर्पाच्या माळा आहेत. रुद्राक्षाच्या रुंडण माळा गळ्यामध्ये घालून आणि पाट्याच्या पाट्या राख अंगाला पासलेली आहे. भस्म म्हणतात त्याला. आम्ही आपलं राख म्हणतो. आणि असे ते भस्म लावून हे सगळे नाचतात शिवगण. आणि असे शिवगण नाचता नाचता नारदाने बघितलं. नारद म्हणाले बहुतेक शंकरसा दिसतो. आणि बैलावर सोडलं. बैलावर म्हटल्यावर बघितलं आणि नारद म्हणाले अरे शंकरा कुठे रे. ते शंकर म्हणजे कुठे म्हणजे तुला माहिती नाही. नारद म्हणाला नाही बा मला नाही कळलेलं. तेव्हा मोबाईल नव्हते. म्हणजे लावायला बोलायचं नसतं. घेतली ना अजिबात बघायलाच नाही. अगं लावी होते फोन लागला फोन इथं होते मस्तपैकी हे खोटं बोलायला सुंदर. तुला बोलवायला फोन लावला पण लागतच नाही. मुळात लावायचाच नव्हता. सांगायचं तात्पर्य त्यातली भानगड नव्हती. नारद म्हणाला शंकरा अरे लग्न कुणाचं. शंकर म्हणाले कुणाचं म्हणजे माझं. अरे जातो कुठे. शंकर म्हणाले लग्नाला जातो. लग्नाला जातो मी जातो.
तुम्ही लग्नासाठी निघालाय आणि हे सगळे बरोबर कशाला अक्षता टाकायला हवेत ना म्हणून आणले सगळे. बरं ठीक, बरं हे सगळे बोलावून आले की आपण आले? हा नारद मला शंकर मला नारदा तू जेवढा मला शिवाय आलाय, बाकी हे सगळे बोलावून आलेलं आहे, सगळ्यांना आमंत्रण केले. नारद म्हणाला मी काय केलंय ते सांगा, मला आमंत्रण काय? मी एवढा त्रिभुवनाने फिरणारा, मी नारायणाचं नाव घेणारा आणि मला आमंत्रण का नाही सांगा. शंकर म्हणाले तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की नाही चूक झाली म्हणून, पण मोठे लोक चूक कबूल करीत नाहीत. वेळेवर आपली चूक कबूल करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. आपली चूक वेळेवर कबूल करणं मोठेपणाचं लक्षण आहे. शंकराने त्यावेळेला करायला पाहिजे होते की नाही चूक, म्हणजे सुधारून घ्यायची की नाही. नारदा नाही आमंत्रण पोचलंय आता म्हणायला होतं की नाही, पण शंकर गुरमीत गेले. शंकर म्हणे नारदा तुम्ही एकटा नसलास का माझं लग्न थोडंसं नाही का? एवढा म्हणाल्यावर शंकर पुढे गेले, नारद मागे गेले. नारद मनाशी म्हणतात कसे होते मज वीण लग्न असे बोलून नारद काय केले नारदे संगीतात नाही जायचंय आपला वेळ संपला. नारद जे तिथून सुटले ते आकाश मार्गाने येता येता मेनाक राजाकडे आल्यावर राजाला एवढा आनंद झाला, न बोलावता सुद्धा लोक आले, एवढा आनंद त्याला. मेनाक राजाने चौकशी केली, कसलं काय नारद आमचे मेनाक राजा मला मुलीचं लग्न आहे. वा मस्त आहे. मंडप मंडप त्यानं सजवलेला सगळा. नारदाला बसायला आसन दिलं, पाद्यपूजा केली. पण नारद ते विचार करतात आम्ही त्याच्यातच पुरुष, तसं नारद नाही, ज्या कामाला आलो ते काम झालं पाहिजे. नारद मनाशी विचार करतोय ही पाद्यपूजा करून घेण्यासाठी मी पुढे आलो, ह्यांच्या आधी शक्य तेवढं लग्न म्हणलं पाहिजे. कसे होते मजवीन लग्न आता काय वाक्यरचना केली आहे. असे बोलून नारदा मेनाक राजाकडे आले, मनाशी विचार केला कसं ह्याचं लग्न होतं ते बघतो. मला म्हणालाय काय तू एकटा नसलास माझं लग्न बघूयात काय होतं. नारदाने चौकशी केली, काय चहा पाणीची ते केलेली असेल. चौकशी करता करता नारद मुली सगळीकडे फिरणं आहे. सहज चौकशी केली, म्हटलं मुलीची आई कुठे आहे? होती आतमध्ये, मुलीची आई आतमध्ये होती. ती पण बाहेर आली, आनंद झाला. नारदाला म्हणाले घ्या नारद बसा. नारद म्हणाले मेने वराड पाहे, मेने वराड पाहे, कन्येचे भाग्य काय वर्णावे. नारद म्हणाले मेळाबाई अगं तुझा जावई तू बघितलास का? ती मला नाही बघितलाय. काय जावं याचं कौतुक केलंय सांगू. तुझी मुलीचं भाग्य हो मेने वराड पाहे, कन्येचे भाग्य काय वर्णावे. त्रिभुवनात सुद्धा अशी मुलगी मिळणार नाही की इतका जावई सुंदर मिळणार नाही. काय म्हणता काय नारद मध्ये हो, अत्यंत सुंदर. या त्रिभुवनात मध्ये एकही तसला नवरा म्हणजे जावई म्हणून कोण मिळाला नाही, अशा तुझ्या मुलीचं भाग्य इतकं सुंदर आहे. बोलायचं काम नाही, बोलायचं काम नाही, बघायचं का आल्यावर आधी बघायचा. वराडी येतं ना अंगणामध्ये पूर्वी, ह्या पूर्वीला सांगतो साधारण टोपी येते की समजा हा नवरा मुलगा. हा मग अगो आमच्या आला वासंतीचा आला तो बघा अंगणात उतरवा, सगळे बघायला लावतात. बघायचं आहे का? आत्ता भगवती नारद म्हणाला बघायचं आहे का? माझे दाखवतात तर नारदा बघावी, दाखवते ना नारद माझे दाखवतो. नारदाने दाखवला, माडीवरती बसलेली आहे, खुर्ची टाकून बसली दोघांनी आणि इकडे वराड यायला सुरुवात झाली. 2 मिनिटात वराड आलंच होतं. पहिलं विष्णूचं विमान झळकलं. विष्णूचं विमान झळकल्याबरोबर नारदा जो गप्पा मारित होतो नारदाच्या तोंडावर हात ठेवला. हो थांबा, वराड आलं. जावई आले, काय ठाड बघा.
नारदाने बघितलं होय काय गरुडाचं विमान झळकलं तो भेद घातलेला ठेवणीतला राज्य भेद घातलेला बघितला आणि नारद म्हणाले मेनेबाई हो कशा तुम्ही खोल्या मारे का हो ते जावई नव काय नागदा जावई नव्हे अहो नागदा ते जावयांच्या बरोबर मी ओळखले त्यांना जावयांच्या घरी ते पाणी भरायचं काम करतात ते म्हणजे पाणक्याचा एवढा ठाक मग प्रत्येक जावयाचा किती असेल आणि पुढं बघा येता 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 एकदम इंद्राचा ऐरावत झळकला नारद आता बोलू नका मी सांगते तेच बरोबर जावई काय ठाकरे नारद म्हणाले मेनाबाई ओळून जाऊ नका हे जावई नव्वद हा हे जावई नव्वद मग हे काय करतात हे मला खेळ करायचं काम करतात बाप हे खेळ करायचं काम करतात मग जावयाला ठाक आता प्रत्यक्षात बघा आणि उशीर झाल्यामुळं पटापट पुढं आलं आणि ऐरावत आला गरुड आला विमान आलं सगळं आलं मेनाबाई माझे खरंच हो म्हणजे 10 ताशी नोकर चाकर सुद्धा तेवढ्या जावयांचं भाग्य मुलीचं नारद म्हणाले तेव्हाच सांगितलंय की कन्येचे भाग्य काही वर्णावे आता बस प्रत्यक्ष इतक्यामध्ये धुळीचं लोट उसळायला लागले धुळीचे लोट उसळायला लागले नुसते धूळ उसळली नव्हे तर मध्ये मध्ये असे वाकडं दिसायला लागले ती मेनाबाई म्हणाली नागदा आत्तापर्यंत वगाड व्यवस्थित गेला आता धुळीचे लोट कुठले नारद म्हणाले थांबा थोडा वेळ थांबा जमले इतक्यामध्ये माशा भोंगावलेल्या उठल्या एकदम वाटकनवर माशा उठल्यावर नारदाला विचारलं मेनाबाई म्हणाली नागदा ह्या माशा कशाला ते मला माशा कशाला म्हणजे त्या बैलावरच्या आहे ती म्हणाली इथे बैलाचा काय संबंध बैलावर बसताना माशा त्या बैलाचा इथे संबंध काय नागद मध्ये बैलाचाच संबंध आहे म्हणजे बैलाचा संबंध म्हणजे बैलावरती बसलेले माशा उठल्यावरती ते सर्प नाचतायत गळ्यामाळ्या नाचतायत आणि शिवगण कसे वेळे वाकडे हवे कसे नाचतायत मेनाबाई म्हणाली नारदा आत्तापर्यंत कसं सुरेख बघाड गेला हो मला हो गेला पण आता खरे तुमचे जावई आले हा जावई हो ते बसलेले आहेत ना घोड्यावर बैलावरती ते तुझं जावई हो ती म्हणाली ह्याला मग माझी मुलगी द्यायची ह्याला धड नेसायला लोंबोटी सुद्धा नाही पाट्याच्या पाट्या अंगाला राख भासलेली भुट ओरडतायत सर्प नाचतायत गळ्यामध्ये ह्याला मुलगी द्यायची याला देण्यापेक्षा विहिरीत घातली म्हणाले 14 आणे काम झालंय विहिरीत ढकली म्हणाली मुलीला 14 आणे काम झालंय इतक्यामध्ये शंकर आले तो शंकराने एकंदरीत सीन बघितला जतेचा झुंबाडा बांधुली जतेचा झुंबाडा बांधुली अरे ते नाचे आणि ती म्हणाली ह्याला मुलगी देणार ते मला आता तू ठरव मी काय करणार ती माझी नारद ह्याचा उपाय नारद मला माझा धंदाच आहे आधी अपाय करायचा मग उपाय ह्याला आहे म्हणाला 16 उपाय पटकन करायचा काय मुलीला घेतलेली खोली जाऊन बसायचं मूर्त ठरला पाहिजे ह्याला मुलगी देणार नाही अजिबात म्हणजे मिळून धरू नका फक्त लग्न लागणार नाही एवढी काळजी घे मूर्त ठरला पाहिजे खोली जाऊन बसायचं कुणी ह्यात मारली तरी हो द्यायची नाही त्यामुळे मुलगी इकडे घेऊन मेनाबाई बसली बुद्ध पोती हो नारदाच्या बोलण्याला बसली मुलीला घेऊन खोलीचं बसली आणि मुलीला खोलीत घेऊन बसल्यावर भराड आलं इकडे
सांगितलं आता चला मुलगी मांडवात घेऊन या. आणि मुलगी घेऊन या म्हटल्यावर मुलगी सोबत चालू झालं. मुलगी नाही पळून जायची पद्धत होती. चौकशी अंती कळलं मुलगी गागावले. मुलीची आई मुलीला घेऊन खोलीत बसलेली आहे. ब्रह्मदेवापर्यंत बातमी गेली. पहिली ओटीवर होती, मग ओटीच्या पडवीत बातमी गेली आणि शेवट मंडपापर्यंत बातमी गेली. तिकडल्या मंडळीत बातमी गेली की मुलीची आई रागावले आणि मुलीला घेऊन बसले. ब्रह्मदेव म्हणाले सगळ्यांना सांगितलं जा रे मुलीला. पहिल्यांदा प्रत्येकानं दरवाजावर थाप मारली. ज्ञानाबाई दरवाजा उघडा, असं करू नका. ज्ञानाबाई दरवाजा, कोणी दरवाजा उघडल्याबाई गेले. शेवट ब्रह्मदेवाच्या लक्षात आल्यावर ब्रह्मदेवही गेले आणि ब्रह्मदेवाने थाप मारली आणि म्हणाले मेनाबाई दरवाजा उघडा. त्या पण ब्रह्मदेवाच्या गोष्ट लक्षात आली. नारद मुनीने काय केलं, इकडे कळ लावून दिली, बाहेर पेपर वाचून बसलेले अंगणाला कोपऱ्यात. ब्रह्मदेवाच्या लक्षात आला ह्याचं काहीतरी काल असणार. ब्रह्मदेवाकडे गेले आणि आमचे नारदांजवळ ब्रह्मदेव गेले आणि ब्रह्मदेव सांगतात नारदा जरा मेनाबाईला हाक मारा. नारद म्हणाला मी घेतला मला संबंध मी नाही. ते म्हणाले नाही तुम्ही हाक नारदा मारली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले भैरव म्हणाले ऐकाय पाहिजे. मानस पुत्र ना वडिलांचं ऐकाय पाहिजे. पण बरं होणार कारण तिला मी सांगताना असं सांगितलं होतं कुणीही हाक मारली ते हो देऊ नको. मी सुद्धा हाक मारली तर हो देऊ नको. पण आता नाईला त्याला नागदाले नागदा हाक मारली मेन सड्यामध्ये हो मेनाबाई दरवाजा उघडा, मेनाबाई दरवाजा उघडा. नागदांचा आवाज ओळखला आणि दरवाजा उघडला. कुंडली ते म्हणाले काय झालं माहिती आहे. नारद म्हणाले हे रूप आहे ना, हे रूप कारण एकदा मी देवांना सुद्धा सांगितलं होतं एकदा केव्हा तरी आयुष्यात एकदा केव्हा तरी शंकरांचं सुंदर रूप तुम्हाला घडवीन, दर्शन घडवीन असं सगळ्या देवांना वचन दिलेलं होतं नारदात. ती संधी बाळगली. नारद म्हणाले ब्रह्मदेवा लग्न होईल पण एकच भगवान शंकरांनी सुंदर रूप धारण करावं. हा जो आयला पाट्याच्या पाट्या फासलेला असला तर मुलगी देणार नाही. जर लग्न व्हायला पाहिजे असेल तर ह्याने सुंदर रूप घेतलं पाहिजे. सगळ्या देवांनी शंकरांची प्रार्थना केली. म्हणाले भगवान महादेवा लग्न मुलगी द्यायची हवे ना मला म्हणजे मग आम्ही सांगतो सकाळ सुंदर रूप धारण करा. सुंदर घ्यावे रूप हरीने मग साधीन कारा. शंकराला लग्न व्हावं असं वाटत असेल तर शंकरांनी सुंदर रूप धारण करावं. हा देह कसा तरी विचित्र हे सर्पदर महाराज आहेत ना यातलं सगळं कशाशी संबंध नसताना सुंदर रूप धारण करीत असते तर मुलगी द्यायला मी सांगितलेली आहे. आणि जर करीत नसाल तर लग्न काही होणार नाही. मुलगी वेगळी ठरवा निघालेली आहेत. एवढं म्हटल्याबरोबर शंकर म्हणाले चूक लक्षात आली, वेळेच्या बाहेर लक्षात आली तरी सुद्धा वेळेत लक्षात आली. आणि सगळ्या देवांनी नारदाची प्रार्थना करायला सुरुवात केली.
माले ठीक आहे, सगळ्या तुम्ही देवाने आता मला विनवणी केली तेव्हा भगवान शंकरांना सांगितलं, मुलगी हवी असेल, लग्न व्हायचं वाटत असेल तर सुंदर रूप धारण करा. आणि मग काय विचारावं, भगवान शंकरांनी असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं. आणि मग नारदाने बेनाबाईला विचारलं, म्हटलं आता ह्याला मुलगी देणार काय. एवढं म्हटल्याबरोबर बेनाबाई माझी आता ह्याला मुलगी कोणाला देतली, किती सुंदर रूप धारण केलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, चैत्र शुद्ध अष्टमीला ह्या पार्वतीचा लग्न सोहळा झाला. लग्न झालं, मोठे मोठे ऋषीमुनी आलेले. त्या लग्नाचं भोजन ना आत्ताच्या दुपारीचं आहे. कुंडली सांगायचं तात्पर्य असं आहे, एकंदरीत पार्वती लवकर गेलो म्हणून आणखी ह्याला 2 तास तरी जातात, तर लवकर संपवलं आहे. आणि अशा ह्या दरबारामध्ये उत्सव साजरा झाला. आपण हे सगळेजण भक्त हे जमा झालो आहे ना, हे सगळे कीर्तन ऐकायला आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे भगवंताकडे प्रसाद मागायसाठी आलो. आमच्या रामदास स्वामींनी वर्णन केलं आहे, त्या रत्नजडित उपासनावरती राम लक्ष्मण सीतामाई जानकी 55 आहेत. ते सिंहासन कसं होतं अयोध्येमधलं त्याचं वर्णन केलं. रत्नजडित सिंहासन कारण सेवा केल्याशिवाय नेवा मागायचा अधिकार प्राप्त होत नाही. सेवा केल्यानंतर प्रसाद मागायचा अधिकार प्राप्त होतो. कोण कोण आले होते वर्णन केलंय. वासुदेवाला ज्योतिषी आले, गोंधळी आले, ब्राह्मण आले, शूद्र आले, वाणी आले, नटवा आला, सोनार आले, भुत्या आला, वासुदेव दिंडी गण आणि का आले कोण कोण त्यांची नावे पैसावी. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वाणी प्रसाद मागो आल्या खाणी आणि का आले कोणी कोणी त्यांची नावे पैसावी. गोंधळ डबकर भैरव जोगी बाळ संतोष आणि बैरागी आणि सोनार भुत्या घडोघडी नटवा पुढे नाचत असे.
हे सगळे आले, त्यांनी आपली कला सादर केली आणि भगवंताकडे याचना करताय. मध्यमामध्ये सद्गुरु जावा प्रसादची जगतात, सद्गुरु जावा प्रसादची, सद्गुरु जावा सगळे याचक जवळ चरण तीर्थ घेतलंय प्रत्येकानं आणि प्रसाद म्हणून हा मिळालेला आहे. हा प्रसाद आहे. हा घरी घेऊन जायचा आहे. हा हे नाही तर वाटेल काय हा चरणावरती ही हा प्रसाद आहे आणि चरण तीर्थ आणि प्रत्येकाच्या पुण्यामध्ये तीर्थ घेताना फक्त सावकाश घ्या. बुवा सांगतात बोलू नका, पटापट चला पटापट. आणि दुसरं असं हे चरण
पदवंदाचं दर्शन घेताना कोण झोपलेले असतील त्यांना जागे केलं तरी चालेल. आणि मुख्य म्हणजे दरबाराच्या बाहेर जाणार नाही याची खात्री करायची. बाहेर असतील त्यांना अनुभवायचं. नाही तर आज तुम्ही इथे दिलं तर उद्या एखादं बाहेर उभा राहिली म्हणजे त्याला काल दिलं मला इथे द्यायला त्यातली भानगड आहे. आत्ताचं हे कीर्तन आहे, दरबारातलं कीर्तन असतं म्हणून त्याच्यासाठी काही नियम असतात. तीर्थप्रसाद बाहेर जात नाही. तो इच्छा इथे द्यायचा. ज्यांना तीर्थप्रसाद घ्यायचा त्यांनी आतमध्ये येऊन तीर्थप्रसाद घ्यायचा. आणि चरणकमलसुद्धा बाहेर जाणार नाही. प्रत्येकानं येण्याची खबरदारी घ्यावी. त्याला चरणकमलाचं दर्शन घ्यायचं आहे त्यानं आतमध्ये येऊन बसायला हरकत नाही. कोण झोपलेला असेल त्याला उठवला तरी चालेल पण अगदी त्याकाळी त्याला उठवू नका. कुठेही बोला
भगवंताकडे प्रसाद प्रत्येकाला मिळालेला आहे आणि त्या भगवंताच्या चरणकमलाची जशी आस लागली तशी आस तुम्हाला लागावी म्हणून आमचे मूळ अभंगामध्ये अमृतलाल महाराज म्हणाले संत पदाचे जय रे हरी संत पदा वेळे वाकुडे काही न पवित्राच म्हणविनं या न्यायाप्रमाणे सेवा केली याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. तसे आमचे साथीदार पवन सर उत्तम अशी त्यांनी भाऊ तबलजीबद्दल बोलायचं काम नाही. पकवानवाले आहेत, तबलजी आहेत, तालवाले आहेत, सगळ्यालाही धन्यवाद देतो. आणि अशीच कला तुम्हाला सगळ्यांची कला आहे अशीच जगाच्या बाहेरपर्यंत जाओ, जगभर पसरो अशी बलिदादाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ही सोडून पाच आहे, ही धरू नका, ही माझ्याकडे राणा, ही सोडून पाच आहे. नीट कर, वाईड अँगल कर रे. हां हां होय. आणि प्रार्थना मग तुम्ही मी पहिली केल्यानंतर बाकीच्या प्रार्थना मी करतो पहिली, नंतर तुमच्याकडे देणार माईक. गुलाब गुलाबला हे आता काय गुलाब उदर हे जे आता अशा त्या प्रसन्न झालेल्या लक्ष्मी पल्लीनाथाजवळ तुम्ही आम्ही भक्तांनी काय मागणं मागायचं ते संत श्रेष्ठ तुकाराम बुवांनी मागणं मागितलं. त्यांच्या भाषेमध्ये मागणं मागायचं हे
योग तुला घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे नको गुणवंतानंता प्रभू नायका मागणेशा ज्या ठिकाणी मनलाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे आम्ही ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोरी कैलास राणा शिवचंद्र मोरी महेंद्र माता